उत्तर कोरेगाव विषय आणि हा पिंपोडे बुद्रुक गट याचं जे विकासाचं राजकारण आहे, जो त्याचा प्रलंबित विकास आहे, तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला संधी आहे की आपल्याला स्थानिक ठिकाणी बहुतांश प्रश्न आपले जिथं समस्या समजू शकतात असे एक नेतृत्व तयार करायची एक संधी आहे. आणि मला असं वाटतं की उत्तर कोरेगावची जनता नक्कीच या गोष्टीचा विचार करते आणि ते आपला आशीर्वाद मिळेल. नमस्कार माझा. आज या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सामोरे जातोय आणि केवळ हीच निवडणूक नव्हे तर गेल्या अनेक दशकांपासून आणि विशेष करून गेल्या 15 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडणुकांना सामोरे गेलोय तेव्हा केवळ विकास विकास आणि विकास याच एका मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष हा निवडणुका लढतोय. आणि तोच अजेंडा घेऊन आम्ही आज या जिल्हा परिषद गटामध्ये उतरलोय की उत्तर कोरेगाव विषय आणि हा पिंपोडे बुद्रुक गट याचं जे विकासाचं राजकारण आहे, जो त्याचा प्रलंबित विकास आहे, तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला उतरलो. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातून येतो जे अल्पभूधारक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याचं काय महत्व आहे हे मला मी स्वतः जाणतो. या भागासाठी सिंचनासाठी गेले कित्येक वर्षापासून वसना उपसन योजनेचं नियोजन झालेलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दस्तूर खुद्द शरद पवार साहेबांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि केंद्रापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सत्ता असताना सुद्धा गेले साधारणतः 1.5 दशक 15 वर्ष हा प्रश्न त्यांच्या सगळ्या सत्ता असतानाही रेंगाळला आणि उत्तर भागाला काही पाणी मिळालं नाही. त्याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हा मी ह्या प्रश्नाकडे बघण्यासाठी 10 वर्षापूर्वी सुरुवात केली, अभ्यास केला, तर लक्षात आलं की इतके 0.92 TMC पाणी याला दिलं गेलंय. समोर असलेली आपल्या बरोबरची होती वांगणा, तर क्षेत्र कमी पण पाणी थोडं जास्त दिलं गेलंय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की असं का, तर इतकं धक्कादायक मिळालं उत्तर की आजपर्यंत ह्या भागासाठी असा प्रश्न आम्हाला कोणी विचारलाच नाही की एवढंच पाणी कमी का, किंवा अशा पद्धतीचं नियोजन का की ज्याच्यामध्ये काही गावांचा समावेश झाला आणि काही गावं सोडली गेलेली आहेत. कारण याच्याकडे इतके दिवस खूप दुर्लक्षितपणे हा मुद्दा बघितला गेला. उत्तर कोरेगाव ह्या भागाचं एका अर्थानं दुर्दैव की गेल्या साधारणतः 25 वर्षापासून एक विशिष्ट प्रकारचा राजकीय अनुशेष आपण अनुभवतोय. म्हणजे आपण आहोत कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय दृष्ट्या, प्रशासनाची कामं कोरेगावची, आणि राजकीय दृष्ट्या आपण फलटणला जॉईन झालेलो. आता फलटणची नेते मंडळी असतील तर त्यांचं प्रशासन तिथं असतं, त्यांचा वचक तिथं असतो, त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मागण्यांना न्याय देणं स्वाभाविक आहे, त्यांना सोपं जातं. परंतु आपण कोरेगावचे असल्यामुळे थोड्या मर्यादा येतात. कोरेगावचे लोकप्रतिनिधी हे सुद्धा खूप चांगले आहेत, सक्षम आहेत, परंतु त्यांच्या मतदारसंघात आपला भाग येत नसल्यामुळे त्यांना प्राधान्य देता येत नाही किंवा पाहता येत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये कोणीही विशेष करून या भागाच्या ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की कुठलंही लोकप्रतिनिधित्व नसताना 2014 साली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस आपल्या भागातली लोक मुंबईत आहेत, विशेष करून कांदिवलीमध्ये आहेत. आणि म्हणून तिथले जे नेते आहेत, योगेश सागर आमदार साहेब आहेत, त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला, त्याचा पाठपुरावा केला आणि मग जी रखडलेली योजना होती इतके 9 वर्ष ती पूर्ण झाली. आता त्या पूर्ण झालेल्या योजनेमध्ये सुद्धा ती पूर्ण निर्दोष नाही आहे. कारण जे नांदोळ धरणापर्यंत पाणी गेलंय ते अगदी व्यवस्थित फोर्सनं जात नाही. ही योजनाच मूळतः एका कालव्यावर, धोमच्या डाव्या कालव्यावर आहे उपसा करायला, त्यामुळं उपसा करण्याचा कालावधी कमी मिळतो. पंपिंग यंत्रणा सदोष असल्यामुळं पूर्ण 0.92 TMC आपण उपसू शकत नाही. आणि असे मुद्दे आहेत. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो वितरणाचा मुद्दा. आणि म्हणून हा प्रश्न योजना असून सुद्धा इतक्या वर्ष निकाली निघाला नाही. आता एक वेळ अशी होती की इतर लोक ज्यावेळेस पाणी मागायची त्यावेळेस तत्कालीन नेते मंडळी म्हणायची की एक थेंब सुद्धा तुम्हाला पाण्याचा मिळणार नाही. बरोबर.
किंवा तो वाढीव मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्ही काय पाणी मागू नका. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस फेर नियोजन केलं राहिलेल्या कोट्याचं, पाणी पिण्याच्या पाण्याच्या कोट्याचं, आणि त्यासाठी आमचे नेते रणजितदादा निंबाळकर यांनी सुद्धा पाठपुरावा केला आणि त्या माध्यमातून 0.52 TMC वाढीव ह्या वसना उपसासाठी मिळालं. आणि अशा पद्धतीनं आज 1.44 TMC म्हणजे खूप मोठा साठा हा हक्काचा आपल्याला प्राप्त झाला. आता पुढचं जे आहे नियोजन ते असं आहे की पाणी आहे, परंतु आम्हाला त्या पाण्याचा उपसा करायचा आहे. आम्हाला अशी यंत्रणा हवी आहे जी 1.44 पाणी उपसू शकेल आणि आम्हाला एक वितरण व्यवस्था पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आमच्या शिवारातल्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे. आणि हे आमचे मुद्दे आहेत. आता याच्यासाठी जर काय आवश्यक असेल तर पाणी हा आता विषय नाही, 1.44 झालेला आहे. आता आहे उपसा योजना आणि वितरण व्यवस्था. आता वितरण व्यवस्थेत आपल्याला जर काही बदल करायचा असेल तर जी वंचित राहिलेली गावं आहेत त्याचा समावेश करून घ्यावा लागेल. त्यासाठी सुधारित GR काढावे लागतील. आणि हे करत असताना किंवा उपसा योजनाच बनवत असताना ती इतक्या प्रखरतेनं किंवा चांगली बनवली पाहिजे की 1.44 आणि भविष्यामध्ये जर आपल्याला आणि वाढीव कोठा मिळाला 1600 धरण झाल्यानंतर तर ती सुद्धा उपसण्याची क्षमता त्या यंत्रणेत असावी. त्याचबरोबर ती जी उपसा करण्याची यंत्रणा आहे ती सौर ऊर्जेवर चालण्यात असावी, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना त्याचा काय म्हणूयात लोड येणार नाही त्या बिलांचा. आणि म्हणून एक सिंचनासाठी आम्ही हा एक विजन ठेवलाय की ही वसना उपसा सिंचन, ज्याच्यामध्ये आम्हाला वाढीव पाणी देवेंद्रजींनी आणि दादांनी आणून दिलंय, ते आम्हाला सक्षम उपसा सिंचन योजना करायची आहे. प्रयत्न जे चालू आहेत, सर्वे जे झालेले आहेत की थेट नदीवरून आपल्याला उपसा करता येतोय का, कारण आणि मग त्याच्यानंतर वितरण हा खूप कळीचा मुद्दा आहे, कारण प्रत्येक गाव समावेश झाला पाहिजे. आणि म्हणून हा विषय लक्षात घेऊन ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्थानिक ताकद आपल्याला निर्माण व्हावी, स्थानिक समर्थन निर्माण व्हावं, म्हणून आपण स्थानिक निवडणुकीला आज हा मुद्दा म्हणून घेऊन सामोरे जातोय आणि आपण लोकांपुढे जातोय. आता त्याच्या बरोबर एक अनेक मुद्दा आहे की हा उत्तर कोरेगावचा भाग जर आपण बघितला तर याची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रामुख्यानं पाठीमागच्या काळामध्ये 2 गोष्टींवर अवलंबून होती. एक शेती आणि दुसरं जे होतं ते म्हणजे मुंबईमधलं हातगाडी माथाडी असलेलं कामगार क्षेत्र. काळानुसार आज आपला माणूस हातगाडी माथाडी कामगार क्षेत्रातून हद्दपार होत चाललाय, नवीन पिढी त्याच्यामध्ये नाहीये. आणि त्यामुळं नवीन अर्थ करण्याची एखादी गती मिळणार अशी एक व्यवस्था इथे निर्माण होणं फार गरजेचं. सभोवतालच्या भागाचा विचार केला तर प्रत्येक भागामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये अशा पद्धतीची कामं आलेली आहेत, काही ठोस कामं झाली आहेत, ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सहज रोजगाराचा पर्याय किंवा आर्थिक चालचलनाची व्यवस्था झालेली आहे. दुर्दैवानं आमच्या ह्या उत्तर कोरेगावच्या भागामध्ये गेल्या 25-30 वर्षात असं एखादं ठोस काम दिसत नाही की ज्याच्या माध्यमातून एक नवीन आर्थिक स्रोत निर्माण झालाय किंवा सर्वसामान्य लोकांना त्या गोष्टीचा मुळे थेट त्यांच्या जीवनावर परिणाम होऊन त्यांचं जीवनमान बदललंय. तर असं काहीच फार बघायला मिळत नाही. आणि आपला हा प्रयत्न राहील की सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये इथे एक पर्यावरणपूरक असं औद्योगिक केंद्र तयार व्हावं ज्याच्या माध्यमातून जो अकुशल कामगार आहे, काय फार जे सुशिक्षित आहेत, शिकलेली मुलं आहेत आपल्या समाजातली, त्यांना कुठेतरी पुण्यात मुंबईत नोकरी व्यवसाय मिळून जातो, पण जो एक सर्वसाधारण आहे ज्याला तो सहजतेनं जो जॉब मिळाला पाहिजे आर्थिक स्रोत उत्पन्नाचं, तर ते नाहीये. ते मिळण्यासाठी थोडासा औद्योगिक विकास आणि तो पर्यावरणपूरक असावा ह्या दृष्टीचं विजन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आज आपण जर पाहिलं तर उत्तर कोरेगावचं हे जे लोकेशन आहे हे इतकं व्यवसायासाठी पूरक आहे. आम्ही त्या ठिकाणी राहतो ज्या उत्तर कोरेगावमधून रेल्वे लाईन जाते. सन्माननीय मोदी साहेबांच्या म्हणजे यश आपण म्हणूया नियोजनामधून आज ही दुहेरीकरण झालेलं आहे आणि एक एवढं मोठं वॉटर स्टेशन सारखं स्टेशन जवळ आहे. उत्तर कोरेगावचा तो केंद्रबिंदू आहे.
आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो हा उत्तर कोरेगाव अशा ठिकाणी की दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग जातात. जोशीवीर 15 किलोमीटरवर, अगदी सर्कलवाडीपासून विचार केला तर 10 किलोमीटरवर, आणि आता तर वाठारच्या मधून आपला हा राष्ट्रीय महामार्ग जातोय जो आपला पूर्वीचा म्हणजे उत्तर कोरेगाव हे 2 राष्ट्रीय महामार्गांच्या मध्ये आहे, रेल्वेनं जोडलेलं आहे. नवीन येऊ घातलेलं सासवडचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त 75 किलोमीटर आहे. आणि याच्या शिवाय वाठार परिसरामध्ये असं क्षेत्र आहे की जिथं गवत सुद्धा नीट उगवत नाही. अशा ठिकाणचं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीच्या जमिनीचं नुकसान न होता आपल्याला ते औद्योगिकरणासाठी वापरता येऊ शकतं. म्हणजे आपण पाहतो की काही वर्षापूर्वी आपल्या इथं केशरी सिनेमाचं शूटिंग झालं, तर तिथं अफगाणिस्तान दाखवण्यासाठी आपला वापर केला गेला होता. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून असं क्षेत्र जे शेतकऱ्यांची शेतजमीन घेत नाही आणि जे वेल कनेक्टेड आहे, त्यामुळं खूप आयडियल ज्याला म्हणतो एक आदर्श असं लोकेशन आहे आपलं. आता गरज फक्त कशाची आहे तर त्या दृष्टीनं एक मागणी ठेवण्याचं आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं आणि ते पाठपुरावा करून ते सत्यात उतरवण्याचं. आणि आज या ठिकाणी आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना हा एक संकल्प केलाय की येणाऱ्या काळामध्ये सिंचन व्यवस्थेचं जसं आपण एक लक्ष ठेवलेलं आहे, निर्धारित केलेलं आहे, त्याच पद्धतीनं अशा पद्धतीची एक अर्थव्यवस्था या भागामध्ये आपल्याला उपलब्ध करायची आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्थानिक ठिकाणीच सहज रोजगार उपलब्ध होईल, हे विजन ठेवून आपण पुढे चाललो. त्यामुळे माझा जन्म इथे झाला, माझं कुटुंब इथे आहे, त्यामुळं मी नवीन असण्याचा प्रश्न नाही. हा नवीन कुठल्या अर्थानं असू शकतो की जे गेले कित्येक वर्ष प्रस्थापितांचं राजकारण चाललं होतं, त्या प्रस्थापितांच्या राजकारणाला कुणीतरी शह देण्यासाठी म्हणून आलेलं आहे, तर म्हणून मी त्यांना नावा वाटत आहे. मी ज्या पक्षाच्या माध्यमातून काम करतो, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करतो, आमची संघटना काम करते, आमची कार्य करण्याची पद्धत आहे. आणि मी स्वतः गेले अगदी 10 वर्षापासून 8-10 वर्षापासून स्वतः इथं माझ्या संघटनेमध्ये काम करतोय. जिल्ह्याचं माझ्याकडे पद होतं मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस, आणि प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही भूतरचना केलेल्या आहेत, आम्ही लोकांना भेटलेलो आहे, त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. फक्त आम्ही त्यावेळेस लाईमलाईट मध्ये नव्हतो, आणि लाईमलाईट मध्ये नसल्यामुळे कोणाला त्याची फार अगदी जाणीव होत नव्हती. 2014 किंवा 2019 असेल, इथे कुठल्याही पद्धतीचा फार मोठा चेहरा नसताना भारतीय जनता पक्षानं लोकसभेमध्ये बहुमत किंवा लीड घेतलेलं आहे ह्या भागामध्ये. त्यामुळे आमचं संघटनात्मक कार्य हे पहिल्यापासून चाललेलं आहे. त्याच्याबद्दल काय, फक्त ते संघटनात्मक कार्याचा जो परिणाम आहे तो लोकसभेला दिसत होता, पण त्याच्यानंतर पक्ष कधी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढण्याची संधी मिळाली नव्हती. आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याच्या ह्या निवडणुका होतील असं हे झालं, किंवा विधानसभेनंतर किंवा त्याच्या आजूबाजूला पक्षाचं अस्तित्व ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागलं, त्यानंतर आम्ही त्यांना थोडंसं नवीन वाटायला लागलो. कारण त्यांच्यासाठी असं होतं की हा म्हणजे आमची जहागिरी आहे इथं आणि दुसरं कोणी नाहीये, या विचारांची प्रस्थापितांची मानसिकता असल्यामुळे कदाचित हे असेल. परंतु ही आमची मातृभूमी, इथं आम्ही संघटन वाढवलेलं आहोत आणि आम्ही विचार घेऊन लोकांपर्यंत गेलेलो आहोत. त्यामुळे जो भाग आहे हा एक विशिष्ट लोकांच्या म्हणजे विशिष्ट प्रस्थापितांचा आणि स्वतःला उत्तर कोरियाची जहागीरदार समजणाऱ्या लोकांचा हा एक संचार समोर आणलेला आहे. आणि त्यामुळं त्या क्षेत्राच्या बाहेरचा जर एखादा सोडून आला कोणी, तर त्यांना ऍक्सेप्ट करणं ही पहिली गोष्ट अवघड आहे. दुसरं, ज्या मुद्द्यांचा वापर करून आम्ही इलेक्शन लढतो, जे मुद्दे सन्माननीय मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, रणजितदादा असतील, त्याच्यानंतर एक विकासाचं जे मॉडेल हळूहळू उभं राहायला लागलं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडं ठोस काम आहेत, परंतु विरोधकांकडं असं गेल्या 25-30 वर्षामध्ये उत्तर कोरेगावसाठी केलेलं असं कुठलंही ठोस काम नाहीये जे सांगू शकतात की आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे ही कदाचित आर्थिकता आहे त्यांची की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर आमचं प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल.
त्यामुळे जितका प्रयत्न करता येईल यांना थांबवण्याचा तितका करण्याचा प्रयत्न असा होतोय असं मला वाटतं. आणि त्याच्यातून हे सगळं जे निर्माण झालेलं आहे, जे काय विरोधाचं वातावरण ठराविक लोकांचं, बघा जनतेमधून विरोध नाही, आणि हा विरोध जो आहे तो ठराविक प्रस्थापित लोकांचे, कारण त्यांचं राजकीय अस्तित्व ते धोक्यात आलेलं आहे. आणि ते कशामुळं, तर आजच्यापर्यंत मिळालेली राजकीय ओळख किंवा राजकीय पाठबळ, राजकीय शक्ती ही समाजाच्या विकासात्मक कार्यक्रमापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा असेल, शक्ती असेल, पद असेल, ह्याच्यासाठी वापरलं गेलंय. आणि त्यामुळे फार काही लोकांच्या हाताला लागलेलं नाही खाली. आणि असं काहीतरी गोष्टी घडत आहेत की लोकांना आता भाजपच्या माध्यमातून थेट मदती होत आहेत, थेट लाभार्थी निर्माण होत आहेत. आणि म्हणून ही आर्थिकता आणि कुठंतरी इथं भाजपचं एक नेतृत्व तयार होऊ नये या गोष्टीसाठी ह्या सगळ्या. मी ज्या वेळेस पक्षाने जिल्ह्यामध्ये काम करायची संधी दिली, जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला राज्यामध्ये पण काम करायची संधी दिली संघटनेमध्ये, आणि काही काळासाठी म्हणजे साधारणतः 3 वर्षासाठी मला दिल्लीमध्ये पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांबरोबर काम करण्याची प्रशासकीय संधी सुद्धा दिली. परंतु हे सगळं करत असताना मी आपल्या स्थानिक संपर्क कधी सोडला नाही, माझ्या संघटनेचा संपर्क कधी सोडला नाही. एकच विजन घेऊन मी नेहमी चाललो की ज्या मातृभूमीतून आपण आलेलो आहोत त्याची सेवा करणं हा आमच्यावर केलेला भारतीय जनता पक्षाचा संस्कार आहे. आणि म्हणून इथले जे प्रश्न असतील त्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे. साधारणतः 3 वर्षापूर्वी माझ्या पुढे मुंबईतील सह्याद्री नगराचा प्रश्न आला. तर सह्याद्री नगराचा विषय असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती, उत्तर कोरियातली बरीच जनता तिथे आहे आणि आपली लोक तिथे राहतात इथपर्यंत आपल्याला माहित होतं. पण तिथं असलेल्या रूम ह्या शासनानं दिलेल्या भाडे तत्वावरच्या एका प्लॉटवर होत्या इमारती, काही काळासाठी दिल्या होत्या आणि त्या इमारती मोडकळीत आल्या होत्या, ते पडल्या असते तर प्लॉट परत जमा झाला असता शासन दरबारी. आणि म्हणून आपलीच काही लोक माझ्याकडे मदतीला आली. त्यावेळेस मला हा विषय कळाला. आता गंभीर विषय, गेले 20, 25, 30 वर्षापासून तो सॉल्व्ह होत नव्हता. आणि मग मी विचार केला की माझी जर बांधिलकी माझ्या उत्तर कोरेगावच्या लोकांशी आहे, तर आपलीच लोक आहेत की जी कष्ट करण्यासाठी हातगाडी माथाडी म्हणून तिथे गेलेली होती, आणि म्हणून आपण प्रयत्न करून बघूयात. मी एक प्रामाणिक प्रयत्न केले. 3 वर्ष तो जो माझा जितका राजकीय संपर्क आहे, राजकीय वजन आहे, मी ते वापरलं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांपुढे हा प्रश्न ठेवला, त्यांच्याकडून शब्द घेतला, आणि आज 3 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आणि तिथल्या आपल्या सर्व उत्तर कोरेगाव मधल्या किंवा रहिवाशांनी साथ दिली म्हणून आज इतक्या वर्षाचा तो प्रलंबित प्रश्न, एवढा मोठा प्रश्न मार्गी लागला. निसंदेह हे खूप समाधान देणारी बाब आहे माझ्यासाठी. पण हे मी शक्य करू शकलो कशामुळं? एवढं मोठं काम तर लोकांनी साथ दिली आणि मी त्यात लक्ष घातलं, कारण ती माझ्या उत्तर कोरेगावची लोक, ही एक उपलब्धी आहे. मी उत्तर कोरेगावची जबाबदारी घेतली. अन्यथा तर खूप साऱ्या सोसायटीज आहेत मुंबईमध्ये की त्यांच्याकडे ह्या समस्या आहेत, पण मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊन हात घातला नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त ही माझ्या उत्तर कोरेगावची लोक आहेत, कारण ती जबाबदारी मी घेतली. हे करत असताना मला सह्याद्री बँकेचा विषय माझ्यासमोर आला. बँक आपल्या लोकांनी कष्टानं उभी केली इथपर्यंत माहिती आहे, पण दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनात बँकेची काय आर्थिक स्थिती ह्याच्याशी काय माझा संपर्क नव्हता. पण 2.5-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस सह्याद्री नगरच्या अनुषंगानं सह्याद्री बँक, तर मी पाहिलं की या आपल्या पूर्वजांनी, उत्तर कोरेगावच्या लोकांनी एवढं काबड कष्ट करून ह्या संस्था उभ्या केल्या. आणि मी स्वतः अर्थ मंत्रालयामध्ये काम करत असताना ज्यावेळेस रिपोर्ट पाहिला त्यावेळेस पाहिलं की ही परिस्थिती गंभीर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी काही अधिकाऱ्यांना जर बँकेची स्थिती दाखवली तर म्हणाले, साहेब ही तर बँक बुडणार आहे, ही तर बँक डुबणार आहे, ही जर लॉक लागणार आहे किंवा मर्ज होणार आहे, आणि तुम्ही ह्याच्यात हात का घालताय? हा म्हणजे एक प्रकारचा चिखल आहे, लहान आहे. राजकारणातल्या काही हितचिंतकांनी हेच सांगितलं की बाबा हा विषय अंगावर घेतला तर अवघड प्रश्न आहे, कशाला तुम्ही स्वतःहून, किंबहुना उत्तर कोरेगावच्या काही मला कार्यकर्त्यांनी पण असं सांगितलं की कशाला ह्याच्यात पडताय. आणि मग मी एक विचार केला की जर एका बाजूला आमच्या उत्तर कोरेगावमध्ये गेल्या 25-30 वर्षात नवीन काय निर्माण झालं नाही, पण जे जुनं झालेलं आहे, जुन्या लोकांनी आपल्या कष्टातून, ते आम्ही इतक्या सहजासहजी का कामवावं, आणि ते जर इतकं बिघडलेलं काम आहे तर ते दुरुस्त करायची जबाबदारी आम्ही घेतली नाही तर मग ती घेणार कोण? आणि म्हणून
अगदी पूर्ण विचार करून आपल्या भागाची ओळख टिकवण्यासाठी म्हणून त्या सह्याद्री बँकेच्या विषयामध्ये आपण लक्ष दिलं. तिथे सुद्धा लोकांनी साथ दिली आपल्याला, कारण आपला हेतू स्पष्ट आहे, हेतू स्वच्छ आहे की हे जे निर्माण झालेलं उत्तर कोरेगावचं नाव आणि उत्तर कोरेगावचं हे टिकलं पाहिजे. तर हे जे विषय आहेत, जे जे उत्तर कोरेगावच्या लोकांच्या संबंधित आहेत, त्याची मी नेहमी जबाबदारी घेतली. सह्याद्रीनगर असेल, सह्याद्री बँक असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, ह्या जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारतोय. हीच माझी उपलब्धी आहे. आणि जर आपण विचार केला तर विरोधकांकडे अशा पद्धतीचं कुठलं एखादं मोठं काम झालेलं आहे, त्यांच्याकडून ठोस काम झालंय ज्याच्या माध्यमातून लोकांना फायदा झाला. एक चेहऱ्याची त्यांना नेतृत्वाची गरज होती. केवळ नेतृत्व नसल्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत काही प्रस्थापित त्यांच्या फावत होत्या. आणि ज्या वेळेस आपण हा निर्णय घेतला की बाबा आपण याच्यामध्ये जाऊन ही बँक वाचवली पाहिजे, तर त्यावेळेस मी जेव्हा पुढे आलो त्यावेळेस सामान्य लोकांना खूप आनंद झाला. आणि म्हणून मला इतर गोष्टी करण्याची फार आवश्यकता लागली नाही. अगदी सहजतेनं आणि सुगमतेनं त्या गोष्टी होत गेल्या, घडत गेल्या. कारण लोकांमध्ये एक विश्वास होता की जर अशा पद्धतीचे एखादे काम मी ज्यावेळेस हातात घेतोय, कारण खूप लोकांना वाटायचं ज्यावेळेस सह्याद्रीनगरचं अरे हे काम काय होणार आहे, आम्ही 30-40 वर्षापासून प्रयत्न करतोय पण होऊ शकला नाही. आणि ज्यावेळेस एवढं मोठं काम कुठेतरी निर्णायक टप्प्यावर गेलं त्यावेळेस लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्याच्यामुळं लोकांपर्यंत आम्हाला आमच्या भूमिका पोहोचवताना काही फार अडचण आली नाही. आणि तीच गोष्ट आज आम्ही या ठिकाणी म्हणतोय की उत्तर कोरेगावचे सुद्धा सिंचनाचा प्रश्न असेल किंवा औद्योगिकरणाचा प्रश्न असेल किंवा इतर आज आपल्या इथं रस्त्यांचा विषय असेल, आपल्या इथं थोड्या आरोग्य सुविधांचा प्रश्न असेल, शाळांचा प्रश्न असेल, तिथल्या सुविधांचा प्रश्न असेल, तर हे प्रश्न हातामध्ये घेऊन तो विषय समजून घेऊन तो कुठेतरी एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर मांडून त्याचा पाठपुरावा करून तो पूर्ण करू शकतो. तर मला असं वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर लोकांमध्ये एक तेवढी माझ्यात आत्मविश्वास आहे आणि लोकांमध्ये पण तेवढा माझ्यावर विश्वास आहे की हे करू शकतील. माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर असतील किंवा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्याशी माझे थोडे चांगले संबंध आहेत वैयक्तिकरित्या. आणि म्हणून मी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडू शकतो, त्याचा पाठपुरावा करू शकतो आणि म्हणून मी ह्याच्याबद्दल बोलण्यास धाडस करतोय. पण आता काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला प्रशासकीय यंत्रणेतूनच मिळू शकतात, परंतु त्याच्यासाठी थोडं प्रशासकीय यंत्रणेची जाणीव पाहिजे, ती कशा पद्धतीने चालते आणि त्याचा पाठपुरावा कसा होतो, जास्तीत जास्त निधी आपण कसा खेचून आणू शकतो. आणि आज तुम्ही जो उल्लेख केला काही दुर्गम भागांचा, तर त्यातल्या बहुतांश समस्या भावेनगर असू देत किंवा चौणेश्वर असू देत, जे जे प्रश्न आहेत, मग रस्त्याशी असू देत, पाण्याशी संबंधित पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असू देत, तर हे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि जी प्रशासकीय यंत्रणा, आणि मी तर दिल्लीतली प्रशासकीय यंत्रणा पाहिलेली आहे, महाराष्ट्रातली पाहिलेली आहे, त्यामुळं जिल्हा परिषदची प्रशासकीय यंत्रणेचा मला पूर्ण माहिती आहे. आणि मला विश्वास आहे की याच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टींचा उहापोह होऊन महिला शक्ती जी आहे, जनता मी अतिशय सन्मान करतो. केवळ म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आता काही 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम राबवले की त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या कुठं कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. आणि म्हणून खूप उदंड असा प्रतिसाद मला उत्तर कोरेगावमध्ये या माध्यमातून महिला शक्तीचा मिळाला. आणि मग महिला ह्या मल्टी टॅलेंटेड आहेत. मी नेहमीच म्हणत आलोय की त्या म्हणजे पुरुष मंडळी बहुतांश एक जॉब करू शकतात, परंतु महिला ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस ते घरकामापासून, मुलांना सांभाळण्यापासून, पतीला सांभाळण्यापासून, शेतीमध्ये काम किंवा नोकरी, असं हे सगळं करणारं म्हणजे हे फार मल्टीटास्किंग रसायन आहे. त्यामुळं आपल्या संस्कृतीत त्यांना दुर्गेचं किंवा लक्ष्मीचं स्वरूप म्हटलंय आणि त्यांना इथं संधी मिळाली पाहिजे. आज येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे काही शक्ती प्राप्त होईल, राजकीय शक्ती, म्हणजे आपण ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तर नक्कीच जी चळवळ आहे ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी, त्याच्यामध्ये बचत गट असतील खूप मोठ्या प्रमाणात, ते त्यांचं सक्षमीकरण असेल, त्यांना काही गृहोद्योग हे करून देणं असेल, तर त्यांच्या गृह उद्योगांसाठी कर्जाची तरतूद असेल, त्यांचा बनवलेला माल तो बाजारामध्ये जाऊन त्याची मार्केटिंगची व्यवस्था असेल, तर एक विजन आहे आपण ठेवलेलं की महिलांसाठी त्यांचं ट्रेनिंग असेल.
हे आपण विजन घेऊन पुढे जात आहोत आणि मला नक्कीच विश्वास आहे की याच्यातून उत्तर कोरेगावचं एक आर्थिक चक्राला गती मिळणार आहे आणि महिलांना सन्मान मिळेल. टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यात पडणं भागच आहे. म्हणजे तुम्ही एक संस्था अगदी बुडवायला निघालाय, डुबवायला निघालाय, संपवायला निघालाय, पण तिथं कोणी जायचं नाही, ती वाचवायचा प्रयत्न करायचा नाही, असं तर होऊ शकत नाही. आता टीका टिप्पणी करणं हा त्यांच्या म्हणजे जीवनाचा भाग आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतलेल्या पाहिजे की ज्यावेळेस आपण सह्याद्रीनगरचा विषय बोलतो, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सुद्धा त्याचा खूप ठिकाणी उल्लेख केला. गेले 30-40 वर्षापासून आमचा 190 स्क्वेअर फूट मध्ये राहणारा माणूस आज 750 स्क्वेअर फूट मध्ये जाणारे 2 BHK 3 BHK मध्ये जाणार आहे तो. आणि त्यामुळे ही फार मोठी उपलब्धी आहे. आता कोणाचं तरी काम आहे, काहीतरी बोललं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही हे करत असताना फार आम्ही ते गांभीर्याने घेत नाही, तर कोण काय बोलेल याला उत्तर देण्यापाशी आपण समाजाला काय देऊ शकतो ह्याची आमची प्राथमिकता. ते आम्हाला 3.5 किलोमीटर आमची मुलं चालत जातात. पहिली गोष्ट आहे की मराठी शाळा म्हणजे आपल्या भागामध्ये प्रामुख्याने पालकांचा अवेअरनेस म्हणा किंवा पालकांची इच्छा, बदललेलं वातावरण आहे त्यामुळं पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त परिणामी पट कमी झालाय. दुसरं, इथं स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्यामुळे लोक आपली रोजगारासाठी बाहेर जातात. त्यामुळे जे मायग्रेशन आहे ते आपल्या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं गावाच्या गावामध्ये आज नवीन जनरेशनच राहिलेली नाहीये. त्यामुळे मुलंच तिथं नसतात. मुलं आजी आजोबा गावाला असतात आणि मुलं शिकायला लहान शहराच्या ठिकाणी असतात. त्यामुळे पटसंख्या कमी झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज जी शाळांची अवस्था झालेली आहे, दुरावस्था झालेली आपण एका अर्थानं म्हणू, तर असं नाहीये की शासनाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टींचा विचार होत नाही. आज शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या इथं काही शाळा चालवल्या जातात ज्या मध्यमवर्गीय माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आहेत शाळा. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांचा पट पण पूर्वीपेक्षा हळूहळू कमी होत आहे. मग ही एक समस्या आहे. पहिलं तर माझं आहे की जरी हा शिक्षणाचा प्रश्न असला तरी त्याचं पहिलं उत्तर आहे स्थानिक रोजगार निर्माण झाल्यानंतर तुमचं मायग्रेशन थांबणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं इथं लोकसंख्या राहणारी वाढणार आहे, पट तुमचा मेंटेन राहणार आहे. आणि दुसरं, बदललेल्या काळानुसार इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे शाळांचं, मग ते वर्ग असू देत, वर्गामधल्या सुविधा असू देत, क्लासरूम असू देत, बेंचेस किंवा डिजिटल बोर्ड असू देत, मला असं वाटतं की शासनानं हे खूप गंभीर्याने घेतलं. शासन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय. फक्त आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आणि हा विषय स्थानिक लेवलला जिल्हा परिषदेकडे येत असल्यामुळे शिक्षणात त्यामुळे आपल्याला यावेळेस सक्षमपणे जिल्हा परिषद जायचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. पहिली गोष्ट की संघटनेच्या माध्यमामधून काम करत असताना भाजप, मला ही संधी मिळाली की महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रमुख नेत्यांशी मला वैयक्तिक संबंध स्थापन करता आले. मी दिल्लीमध्ये असताना सुद्धा प्रशासकीय कामांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी म्हणजे पक्षाच्या माध्यमातून, आणि आज ही बरीचशी मंडळी जी आहेत अगदी मुख्यमंत्री असतील वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये काम करतात आणि यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. परंतु ज्यावेळेस समाजाचा प्रश्न घेऊन मी जात असतो त्यावेळेस तिकडे बघण्याचा जी दृष्टी असते, बाबा समाजाचा प्रश्न आहे पण त्याला लोकांची मान्यता आहे का किंवा लोकांचं पाठबळ आहे का. तर जेव्हा लोकांचं पाठबळ आपल्याकडे असतं त्यावेळेस त्या शब्दांना एक वजन प्राप्त होतं आपल्या मागणीला. आज सह्याद्रीनगरचा विषय मार्गी लागला कारण लोकांचं वजन मदत त्याच्या म्हणजे भूमिका होती. बँका पण हे करू शकतो पण लोकांचं म्हणजे लोकांनी ज्या वेळेस आशीर्वाद दिले तेव्हा आपल्या संपर्कांचा आपल्याला वापर करता आला. आज उत्तर कोरेगावचे सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सन्माननीय रणजितदादा असतील किंवा मी असेल, रणजितदादा हे आमच्या सगळ्यांचे नेते, परंतु त्यांना उत्तर भागामधून एक सपोर्टिव्ह कार्य आमच्याकडून झालं पाहिजे. त्यांचाही संपर्क आहे, त्यांचंही आहे आणि म्हणून संपर्क आहे आमचा, ओळख आहे, आम्ही प्रश्नही मांडू शकतो आणि आम्ही प्रश्नांचा पाठपुरावा करू शकतो. परंतु त्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी जे वजन आहे शब्दांना ते प्राप्त होण्यासाठी आम्हाला लोकांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आज आम्ही ह्या मतदानाची माध्यमातून करतो. उत्तर कोरेगावमधील सगळ्या जनतेला विनंती करतो की गेल्या अगदी काही नाही पण 2014 पासून केंद्रामधलं सरकार असेल, राज्यामधलं भाजपच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार असेल, तर याचा प्रत्यक्ष अनुभव विकासाचा जनतेने घेतलेला आहे.
थेट मिळणारे लाभ असोत, मग तो पंतप्रधान सन्मान निधी असो किंवा मुख्यमंत्री सन्मान निधी असो, लाडक्या बहिणींचा विषय असो, मोफत मिळणारी वीज असो, असे एक नवे खूप मोफत रेशनिंग असो, अशा खूप गोष्टी आहेत की ज्याचा थेट लाभ लोकांना मिळतो, ज्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेत आहे. दुसरं, एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढी अशांतता असताना, आजूबाजूच्या देशात अशांतता असताना आमचा देश सुरक्षित आहे, मजबूत आहे. त्यामुळे आपण अनुभव घेतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीने काम होतं. राज्यामध्ये आज आमची आर्थिक घोडदौड राज्याची खूप चांगली चाललेली आहे. मोठमोठे प्रोजेक्ट्स या देशामध्ये राज्यामध्ये येत आहेत. देवेंद्रजींनी इन्फ्रामॅन म्हणून स्वतःची भूमिका, म्हणजे तिथे एक इमेज चांगली तयार झाली आहे. मुंबई असेल, पुणे असेल की औद्योगिक क्षेत्र असेल, एक झपाट्याने विकास होतोय. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही संधी मिळते काम करायची, त्यावेळेस तो निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर काम करतो आणि पुढे घेऊन जातो. आता तीच संधी आज आम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तर कोरेगावसाठी निर्माण झाली आणि म्हणून मी विनंती करतोय की भारतीय जनता पक्षाची जिथं जिथं सरकार आहेत, ज्या ज्या स्तरावरची सरकार आहेत, तिथं तिथं खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं आहेत आणि आपण उत्तर कोरेगाव तर विकासापासून एका अर्थानं वंचित आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळात आणि राजकारण बघता जिल्ह्याचं आज सामान्यतः अशी स्थिती झाली आहे की भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेत सत्ता येणार. आणि मग असं असताना जर माझी जिल्हा परिषद भाजपची आहे, माझं राज्य सरकार भाजपचं आहे, माझं केंद्र सरकार भाजपचं आहे, तर माझा स्वतःचा जिल्हा परिषद सदस्य भाजपचा असला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त कामं किंवा फंड हा उत्तर कोरेगावसाठी आणता येतील. आणि हे मी आणू शकतो ते उत्तर कोरेगावच्या काही प्रश्नांच्या माध्यमातून मी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की उत्तर कोरेगावच्या जनतेने ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि एक सामान्य घरातून मी आलेला माणूस आहे, मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये, मी कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या घरात जन्माला आलेला राजपुत्र नाहीये किंवा युवराज नाहीये. मी स्वतः एक सिंपल सुरुवात करून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जनतेनं माझ्या पाठी उभं राहावं असं मी या ठिकाणी आज निवेदन करतो आणि तो तुम्ही नक्कीच मला मतदान रूपी आशीर्वाद द्याल अशी मी खबरतो. आमच्यावर हा संस्कार आहे की हे जे आपण करतोय ते समाजाची बांधिलकी म्हणून करतोय. त्यामुळं समोर कोण आहे, तो कशा पद्धतीचा आहे, तो काय करतो, तर वैयक्तिक स्तरावर मला बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मी कधीही आजपर्यंत कोणावर वैयक्तिक टीका करत नाही आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि तो आमचा स्वभाव आणि संस्कारही नाही. जर आम्हाला काय बोलायचं असेल विरोधकांचं, तर विरोधकांची जी धोरणं आहेत त्या धोरणांमुळे चुकीच्या समाजाचं नुकसान झालेलं आहे किंवा कुठेतरी धोरणं चुकतायत, तर अशाच वेळेस आम्ही अशाच ठिकाणी आम्ही बोलतो आणि तसंच बोलत राहू. त्यामुळं आजचा विरोधक कारण असं आहे की आज जरी कोणाला आपण राजकीय विरोधक ते सुद्धा जिल्हा परिषद ह्याच्यात म्हणत असेल तरी तो कुठल्या ना कुठल्या पातळीवर गेला तो आपल्या जवळच्याच समाजाचा एक भाग आहे. त्यामुळं मला विरोधकांवर बोलण्यात अजिबात, वैयक्तिक बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी फक्त विकासाचं राजकारण करणारा माणूस आहे, एवढं त्या ठिकाणी मी सांगतो. या ठिकाणी या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की उत्तर कोरेगावच्या जनतेला ही संधी आहे की एका छोट्या छोट्या स्थानिक कामांसाठी आता आपल्याला गाडी काढा, वाईला जा, कोरेगावला जा, कुठे खाली जा, असं कुठल्या जागीरदारांकडे जायची वेळ नाही येणार. संधी आहे की आपल्याला स्थानिक ठिकाणी बहुतांश प्रश्न आपले जिथं समस्या समजू शकतात असं एक नेतृत्व तयार करायची एक संधी आहे. आणि मला असं वाटतं की उत्तर कोरेगावची जनता नक्कीच या गोष्टीचा विचार करते आणि ते आपला आशीर्वाद मिळेल.